ही घटना आहे भाऊ व बहिणीची। हैदराबादच्या जुन्या भागातला तो मोहल्ला। अरुंद गल्ली, दोन्ही बाजूला जुनी दगडी घरे, कुठे कुठे भिंतीवरून झाडांची मुळे बाहेर आलेली, पावसाच्या पाण्याने गुळगुळीत झालेली दगडी फरशी। सकाळी तिथे कडक चहाचा वास पसरलेला असतो आणि प्रत्येक घरातून अजान किंवा घरगुती आवाज येत राहतो। या मोहल्ल्यातच सय्यद जाकीर आणि त्याची लहान बहीण नूर राहायचे आईसोबत। वडील लहानपणीच गेले, त्यामुळे घराचं ओझं जाकीरच्या खांद्यावर पडलं। जाकीर आणि नूरचं बालपण कठीण होतं, पण त्या अडचणीतही भावाने बहिणीला कधीच कमी पडू दिलं नाही। शाळेत जाताना तो तिला सायकलवर बसवून न्यायचा। पावसाळ्यात छत्री तुटली तरी जाकीर स्वतः भिजून बहिणीला कोरडी ठेवायचा। आई नेहमी म्हणायची, पेक्षा जास्त जाकीर, तू फक्त भाऊ नाहीस, वडीलसुद्धा आहेस तिचे। नूरसाठी भाऊ म्हणजे नुसता आधार नव्हता, तर अभिमान होता। पण वर्ष सरत गेली आणि वेळेनं त्यांच्या नात्यात हळूहळू एक अंतर विणायला सुरुवात केली। कॉलेजच्या पहिल्या वर्षात नूरची ओळख झाली शेख रायानशी। रायान उंच, सावळा आणि नुसतं बोललं तरी चेहऱ्यावर एक आत्मीय हसू असलेला मुलगा। त्याचं घर दुसऱ्या मोहल्ल्यात होतं, पण त्याच्या मित्रामुळे तो नूरच्या कॉलेजमध्ये यायचा। पहिली भेट साधी होती, कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये, पावसात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या गर्दीत। रायानने तिला पुसट हसत म्हटलं। त्या छोट्या कृतीत एक ओळख सुरू झाली। सुरुवातीला फक्त हॅलो, हाय, मग थोड्या गप्पा, आणि काही आठवड्यांतच ती एक गोड मैत्री झाली। नूरला कळत होतं की रायान तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहतोय। कधी तो कॉलेजच्या गेटवर उभा असायचा, कधी लायब्ररीत तिच्यासाठी पुस्तक शोधून ठेवायचा। एका संध्याकाळी पावसात छत्रीखाली दोघं चालत होते। रायानने हलक्या आवाजात विचारलं, पेक्षा जास्त नूर, आपण मित्रांपेक्षा आणखी काही होऊ शकतो का? नूरच्या गालावर हलकी लाली आली। तिने फक्त मान खाली घालून हसू दिलं। त्या दिवसानंतर दोघांनी एकमेकांना आपले मानायला सुरुवात केली। त्यांची भेट बहुतेक वेळा कॉलेजमध्येच व्हायची, पण कधी कधी रायान मोहल्ल्याच्या शेवटच्या कोपऱ्यात थांबायचा आणि नूर खिडकीतून त्याला हात हलवायची। फोनवरचे रात्री उशिरापर्यंतचे कॉल, एकमेकांना पाठवलेले छोटे मेसेज, सगळं त्यांना जवळ आणत होतं। रायान एकदा म्हणाला, पेक्षा जास्त नूर, एक दिवस मी तुझा हात आईसमोर धरून बोलेन, ही माझी पत्नी होणार आहे। नूरचं हृदय धडधडलं। तिला तो दिवस हवेहवेसे वाटू लागले। पण मोहल्ल्यात गुपित फार दिवस गुपित राहत नाहीत। एका दुपारी जाकीर टॅक्सी लवकर परत आणून घरी आला। त्याने पाहिलं, नूर गेटजवळ उभी होती आणि एक मुलगा तिला हसत काहीतरी सांगत होता। रायानने जाकीरला पाहताच नजर खाली घातली आणि हळूच निघून गेला। जाकीरने कठोर नजरेने नूरकडे पाहिलं। पेक्षा जास्त कोण होता तो? मित्र आहे कॉलेजमधला, नूरने आवाज स्थिर ठेवायचा प्रयत्न केला। कॉलेजमधले मित्र गेटवर भेटायला येत नाहीत। नूर, मी तुला चेतावणी देतोय, या गोष्टींपासून दूर राहा। तो संवाद नूरच्या मनात खोलवर गेला। पण प्रेमावर बंदी आली की त्याची तीव्रता वाढतेच। जाकीरच्या शब्दांमुळे नूर रागावली। रात्री तिने रायानला फोन केला। पेक्षा जास्त भाऊ कधीच मान्य करणार नाही। त्याला वाटतं, मी काही चुकीचं करतेय। नूर, आपल्याला एकत्र राहायचंय। त्यासाठी लढावं लागेल। मी तुझ्यासोबत आहे। दोघांच्या आवाजात हट्ट होता। त्यांना वाटलं, प्रेमासाठी कुणालाही हरवता येतं, पण ते विसरत होते की हा संघर्ष फक्त भावाशी नाही, तर नियतीशी आहे। जाकीरच्या चेतावणीनंतरही नूर आणि रायानचे भेटणे थांबले नाही। आता त्यांनी जरा जास्त काळजी घेणं सुरू केलं। गल्लीत न भेटता ते दोघं मोहल्ल्याबाहेरच्या छोट्या चहाच्या टपरीवर भेटू लागले। रायान प्रत्येक भेटीत नूरला पटवायचा, पेक्षा जास्त आपण जास्त वेळ लपून भेटणार नाही। एक दिवस तुझा भाऊ माझ्याशी बोलेल आणि सगळं ठीक होईल। नूर हसत मान हलवायची, पण मनात भीती घर करायची, तिला भाऊ किती हट्टी आहे हे चांगलं ठाऊक होतं। एकदा चहाच्या टपरीवर बसले असताना रायानने नूरला आपल्या घराबद्दल सांगितलं। त्याचं वडील आधीच आजारी होते, आई साधी गृहिणी। घरात फारसा पैसा नव्हता, पण रायान मेहनती होता, एकीकडे कॉलेज, एकीकडे पार्ट टाइम जॉब। पेक्षा जास्त नूर, मी तुला महाल देऊ शकणार नाही, पण आयुष्यभराचं प्रेम नक्की देईन। त्या वाक्यावर नूरच्या डोळ्यात पाणी आलं। तिला हवं होतं फक्त प्रेम, बाकी सगळं गौण होतं। दरम्यान जाकीरला पुन्हा एकदा रायान दिसला। यावेळी तो मोहल्ल्याच्या कोपऱ्यावर उभा होता। जाकीरचं भुवया वक्र झाल्या। त्याने नूरला घरी आल्यावर विचारलं, पेक्षा जास्त तुला सांगितलं होतं ना मी, तरीही तू त्या मुलाला भेटते आहेस? भाऊ, रायान वाईट नाही। तो मला खरं प्रेम करतो।
नूर, आपल्याला आपल्या खानदानाचा विचार करावा लागतो. आणि हा मुलगा आपल्या जातीचा नाही. जाकीरच्या आवाजात रागासोबत पुरुषी अहंकार होता. नूरने उत्तर द्यायचं टाळलं, पण आतून ती आणखी हट्टी झाली. रायाने ठरवलं, हा गुप्त खेळ पुरे. तो थेट जाकीरशी बोलेल. एका संध्याकाळी रायान जाकीरच्या घरासमोर उभा राहिला. जाकीर दार उघडून बाहेर आला, चेहऱ्यावर संशय. पेक्षा जास्त काय हवंय तुला? मी रायान, नूरचा मित्र, आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. जाकीरच्या डोळ्यात क्षणात ज्वाला पेटल्या. पेक्षा जास्त कधीच नाही. तू आमच्या घरच्या लायकीचा नाहीस. पुन्हा कधी इथे दिसलास तर परिणाम वाईट होतील. रायान शांतपणे निघून गेला, पण मनात ठरवलं, मी नूरला सोडणार नाही. त्या रात्री नूरने भावाशी थेट वाद घातला. पेक्षा जास्त, भाऊ, तू माझं लग्न तुझ्या मर्जीने ठरवणार नाहीस. मला रायानसोबत राहायचंय. नूर, तुझं डोकं फिरलंय का? मी तुझ्यासाठी आयुष्यभर कष्ट केलं, आणि तू एका परक्यासाठी मला सोडतेस? तो परका नाही, माझा जीव आहे. जाकीर संतापून खोलीतून बाहेर पडला. घरातलं वातावरण जड झालं. पुढच्या दिवशी रायानने नूरला फोन केला. पेक्षा जास्त, मी तुझ्यासाठी काहीही करीन, नूर. पण तुझा भाऊ मान्य नसेल तर आपण पळून जाऊ शकतो. नाही रायान, मला आईचं तोंड बघायचं आहे. पळून जाणं नाही, आपण काहीतरी मार्ग शोधू. दोघं गोंधळात होती, पण प्रेमाने त्यांना अजून घट बांधून ठेवलं होतं. जाकीर आता ठरवून बसला होता, रायानचं नावसुद्धा नूरच्या आयुष्यातून मिटवायचं. त्याने काही मित्रांकडून रायानबद्दल चौकशी सुरू केली. कुठे राहतो, कोणासोबत फिरतो, त्याच्या कुटुंबाची स्थिती, सगळं समजून घेतलं. राग हळूहळू द्वेषात बदलत होता. मोहल्ल्यात आता चर्चा सुरू झाली, सय्यद जाकीरची बहीण त्या शेख रायानवर फिदा आहे. आईलाही काही कानावर आलं, पण ती मुलीवर विश्वास ठेवत होती. नूर मात्र आतून घाबरली होती. भावाचा राग आणि रायानची जिद्द, दोघेही भिडले तर काय होईल, हे तिला समजत होतं. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.